महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐजा गदेने नव्हे तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शाहिराचा डफानं. आणि हाच इतिहास घडविला छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुजरत शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, ज्योतांगचे सागर सामान्य, ते त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान. काढचे हे सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान, काढचे हे सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवहार्या त्यांचा पहिला स्थान. असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवत्रांच्या सिंहासनाधीश्वर श्रीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या गोळ्यावर आणि हंटरीच्या धाकावर, अहो बंदुकीच्या गोळ्यावर आणि हंटरीच्या धाकावर मी अनेक माणसांना वाघांप्रमाणे शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या गोळ्याशिवाय आणि हंटरीच्या धाकाशिवाय इतक्याच माणसांना वाघांप्रमाणे शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती, आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊच्या संस्कारांचा, शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, तिलेदारी त्यांचा आणि 105 बलिदानांचा आणि दिल्लीच्या तत्कालाही घाम सोडणारा जिगरबाज मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आज महाराष्ट्राच्या मातीचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपल्या, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताचा इतिहास लिहिला आणि त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्या मनात घासून भरली. आणि असंच एक प्रसंग तुम्हाला सांगावंसं वाटतं. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा तिथे एक बेलवाडी नावाचा गाव होता आणि तिथे एक छोटासा किल्ला होता, आणि त्या किल्ल्यामध्ये एक देसाई नावाची ठाणेदारी राहत होती. तेव्हा दादाजीने वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा. दादाजीने थोडा तिरका सैन्यांचा गोळा केला आणि मल्ल्याबाबत चाल करून गेले, परंतु मल्ल्या जिद्दीची चिकाटीची, तिने त्यावर पहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला. तेव्हा दादाजीने वाटलं एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून त्याने अजूनही सैन्यांचा गोळा केला आणि त्या मल्ल्या मावळ तुटून पडले. पण आता मात्र मल्ल्यामाचा पराभव झाला. तेव्हा दादाजीने ठरवलं आता मल्ल्यामाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे उभे करायचे. तेव्हा मल्ल्यामाला कैद करत असताना मल्ल्या आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर आली आणि जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे केले तेव्हा तिला वाटलं जसा प्रत्येक राजा आपल्या